हेल्यू नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आज ॲक्च्युली आपला विकेंडचा वार असतो, पण थोडं बिझी होती काही गोष्टींमध्ये, सो नाही जमलं मला. सो व्हॉट विल डू इज की आपण उद्या वीकेंडची म्हणजे वीकच्या एंड एक धमाकेदार पॉडकास्टने करूया आणि परवा वीकची सुरुवात देखील एक धमाकेदार पॉडकास्टने करूया. सो इट विल बी इन्स्टेड ऑफ सॅटर्डे संडे आपण संडे मंडे धमाकेदार पॉडकास्ट आणूया. दॅट्स माय प्रॉमिस टू यू. सो लेट स्टार्ट द टुडेज पॉडकास्ट. आजचं पॉडकास्ट असणार आहे चड्डीवर. चड्डीबाई इतकं बापरे, इतकं म्हणजे कमवते, मी इतकं कमवते, माझा नवरा इतकं कमवतो, तो एका पोझिशनला आहे, पोझिशन ज्याची पोझिशन कधी बदलतच नाही, पण माझी पोझिशन सारखी बदलत असते. आता कसली आणि कशाची काय माहिती. चड्डीची पण एक पोझिशन मात्र एकदमच तीच आहे, एकदम त्याच्यामध्ये कधीच फरक नाही पडत की गाडीत बसल्यावर ते पाय टाकायचे त्याच्या मांडीवर आणि काय माहिती त्याला काय त्यांना इतकं फॅसिनेटिंग वाटतं आणि काय ते लोकांना दाखवण्यामध्ये काय मजा येते ते त्या नवऱ्या बायकोलाच माहिती. पण हे सगळं दाखवत असताना नंतर त्या हिक्क्या दाखवत असताना ऑल द टाइम त्याला टोमणे मारत असते. हल्ली बघितलं तर जरा जास्तच बोलत असते की चुका झाल्या आहेत आणि रेक्टिफाय करतोय, पण मला जमत नाही आहे, मला काही गोष्टींचा त्रास होतो आणि माझं तर इतकं खराब वेळ होती आणि खूप अशा फेजमधनं गेली आहे ह्या आणि त्या, म्हणजे आडून आपलं पर्सनल लाईफ असं उकरून दाखवायचं. आणि मग कोणी कॉमेंट केलं की लगेचच मग तोच टॉपिक धरून मग त्याच्यावरती व्हिडिओ बनवायचा. मग लोक हिला कॉमेंट करतात की हिच्या नवऱ्याचं तर काय खरं दिसत नाही आहे, हिचा नवरा तर असाच आहे, हिचा नवरा काय ना काहीतरी असेल ह्याचं बाहेर वगैरे. कारण हे किडे, हे पिल्लू तूच त्यांच्या डोक्यात सोडलेस ना. तू जसं बोलतेस, तू जसं वागतेस, तू जे दाखवते त्यावरूनच लोक अंदाज बांधतात की काय असेल काय नसेल. तर आपण असं दाखवूच नाही, आपण असं बोलूच नाही ना. किती वेळा ते त्याच्याकडनं चूक झाली आहे काय. मग मध्ये पण सतत ते नाशिकला असताना सतत तिचं चालू असायचं की काय मी खूप असा वाईट काळ होता आणि मग मी हेल होतं माझ्यासाठी, मी नरकातनं गेली आहे, असं आहे तसं आहे. आणि मग तुला सांगायचं पण नाही आहे, मग कशाला ना अर्धवट गोष्टी. एक तो बोलना है तो पूरा बताओ, नाही बोलना है तो कुछ भी मत बताओ भाई, क्यों आधा 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 आधा. आणि राहू दे, तो जर काय असेल ना तर तू पण काय कमीची नाही आहे. म्हणजे ह्याचं असं आहे ना की त्याने माती खाल्ली ना की त्याचा रिव्हेंज घेण्यासाठी ही शेण खाते असं आहे. तर त्यामुळे जर त्याने माती खाल्ली तर तुझं शेण खाण्याने तू काही सती सावित्री बनत नाही किंवा तो रिव्हेंज म्हणजे असा प्रत्येक गोष्टीमध्ये जर असा रिव्हेंज घेत राहिलो तर मग काय कसं नातं टिकायचं. तो एक करणार तर ही 10 करणार आणि मग ते तसंच चालू राहणार. मग कसं होतं ना की एकदा ते सवय लागून जाते. पहिल्यांदा थोडंसं असं वाटतं, पण नंतर मग असं वाटतं की ठीक आहे ना, ज्या माणसाला ज्या कपलला एकमेकांमध्ये काहीच इंटरेस्ट राहिला नाही आहे तर मग त्यांचं हे असंच होतं की ठीक आहे भाई, तू तेरा कर मैं मेरा करता हूँ, चालेल, तू हे कर, तुला जे पटतं, तुला जे आवडतं ते तू कर. मी ॲमेनोराचा पिसारा फुलवतो, तू मिसळ खा, तुला मिसळ आवडते ना, मला ॲमेनोरामध्ये जायला आवडतं. आपलं मस्त आहे ना, मजा. थोडक्यात काय, हे गावठी लोकांचं सिच्युएशनशिप किंवा काय ते म्हणतात ओपन रिलेशनशिप, त्यातलाच हा प्रकार, पण गावठी लेवलवर. मग कधी जर कोण नसेल आणि मग काय तडफ ही ऐसी आहे, तेव्हा मग एकमेकांना आहोत. जेव्हा ऑप्शन असतील तेव्हा ऑप्शन, जेव्हा ऑप्शन नसतील तेव्हा एकमेकांसाठी ऑप्शन. म्हणजे एकमेकांना ॲक्च्युअल कपलने स्वतःला एकमेकांसाठी ऑप्शनल ठेवलेलं आहे, हे यांच्या रिलेशनशिपमधनं समजतं. आणि इतका पैसा कमवते, सारखं काय सोनं घेते आणि फोन घेते आणि इतकं हे, आणि माझ्याकडे इतका पैसा आहे आणि मी एवढं कॉर्पोरेटमध्ये काम करून पण कमवला नसता. पण बेसिक ॲम्युनिटीजमध्ये बघितलं का काय, म्हणजे काय असा पैसा. मी याआधी पण बोलली आहे, काय ते घर, किती ती घाण, एवढे प्रमोशन मिळतात, ते फक्त प्रमोशन पुरतं तेवढंच, तो तिथलाच एरिया तेवढं काहीतरी करते, पण इतकी घाण. ते नवीन आता त्या सोकॉल्ड भावाने पोळपाट दिले, ते पोळपाट बघा तिथे खाली सिंकच्या इथे खाली ठेवले, तिथे बघितलं तर त्याला पण सगळी असं काय पीठ तसंच चिकटलेलं, तसंच घाण. मग त्याच्यावरनं झुळं फिरतात, मग तेच दुसऱ्या दिवशी उचलून तेच वापरायचं, काहीतरी घाणेरडा कळकट फडका बिडका त्याच्यावरती फिरवून. बाय द वे, ही कळकट फडका नाही, त्याला ते वाईपने वाईप करत असेल ना हिचं, खरबनने. तर खरबनने मग ते वाईप करून आपलं त्याच्यावरच पोळ्या लाटायच्या आणि मग पाल आहे आणि मग कॉक्रोच आहे, हे ते. हे तू इतकं घाण असल्यावरती काय एक्सपेक्ट करते.
अगं म्हणजे 10 बाय 10ची खोली, पण व्यवस्थित स्वच्छ, सगळी भांडी अशी चकचकीत, असं लोकांच्या मांडण्या वगैरे, पूर्वी लोक राहायचे ना चाळीत वगैरे, तर त्यांचं बघावं कधी कधी. म्हणजे जाऊ दे, तुला नाही माहिती ना, तू तर कुठे काय माहिती कसल्या कुठे हे झालीस, आणि काय सगळंच तुझं वादग्रस्त आहे. पण सांगायचा मुद्दा हा की अगदी छोट्यात छोटं घर पण इतकं चकचकीत स्वच्छ आणि इतकं छान ठेवायच्या ना बायका, किंवा अजूनही ठेवतात. म्हणजे मोठं घर पण आजच बाबा बोंबडीने टाकलंय व्हिडिओ, अरे बापरे, एकतर एकच बापरे, नुसतं व्हिडिओमध्ये घासाघिस तर घासाघिस. जाऊ द्यात, आम्ही विषयापासून भरकटायच्या आधी सांगते की त्यामुळे तू हे रिझन देऊ नको की छोटं घर आहे आणि त्याच्यामुळे ते असं वाटतं आणि तसं वाटतं, आणि त्यामुळे मग ते सामान ठेवायला जागा नाही त्याच्यामुळे. कारण घर भरलेलं असणं सामानाने आणि अस्वच्छ असणं, ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तुझं घर गच्चाळ, तू म्हणजे इतकी घाणेरडी, स्वतः पण इतकी घाणेरडी, ते कसे ते कपडे त्याला सगळे हातवीत पुसलेले असतात, ते सगळं तसंच अंगाला लागलेलं असतं, ते ओलं तसंच घालून आपलं कॅमेऱ्यासमोर ढुंगण दाखवत फिरत असते. इतकी गचाळ बाई, इतकं गचाळ घर, आणि मग त्याच्यामध्ये पाल आली, हा काय तो कॉक्रोच आलं, हे सगळं दाखवायला पण कमी नाही. म्हणजे फक्त कसंही करून पैसा कमवायचा, कसंही करून नुसतं आपलं काही ना काहीतरी कॉन्टेंट निघत राहिलं पाहिजे, प्रमोशन मिळत राहिलं पाहिजे. मग ते असं घाण दाखवून मिळवावं लागलं तरी चालेल, आणि त्याच्यासाठी घाणीत राहावं लागलं तरी चालेल. आणि ही घाणीत मुद्दाम राहते, मुद्दाम. म्हणजे ही जे म्हणते ना की मी मुद्दाम घाण करते, ते घाण ही मुद्दाम करत नाही, पण ती घाणीत मात्र मुद्दामून राहते, कारण तिला अजिबातच काही स्वच्छता ठेवण्याचं काहीच तिला सोस नाही आहे, किंवा तेवढी तिला मेहनत घ्यायची नाही आहे. अख्खा दिवस हेच करायचं आहे, तिला वेळच नसतो ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. एक व्हिडिओ 4-4 ठिकाणी तेच टाकते. इतकी महाबोर बाई आहे, अख्खा दिवस आपलं एक व्हिडिओ शूट करायचा आणि तो 4 ठिकाणी पोस्ट करत बसायचा, हेच टाइमपास चाललेलं असतं हिचं. ते किराणा माल भरायला गेली तर तिकडे काहीतरी 15,000 बिल झालं, तर अहो किती बाबा बिल झालं, किती महागाई, भाजी इथे एवढी महाग मिळते, 500ची नोट. अरे तुला काय आहे बाबा, तू महिन्याला 1-1, 2-2 तोळा सोनं करणारी बाई, हां, मग तुला काय प्रॉब्लेम आहे? हेन्स प्रूव्हन की कसं काय नाही होणार यांचं 1-1 लाखाचं सेव्हिंग, आणि त्याच्यातनं काही वस्तू घेणं वगैरे का नाही पॉसिबल होणार? कुठल्या तरी असं झोपडीवजा घरात राहायचं 10,000 रेंट देऊन. अरे आमच्या मुंबईला झोपडीचं पण रेंट नसतं 10,000, झोपडीचं पण रेंट 10,000पेक्षा जास्त असतं, आणि मुळात ते घर पण चांगलं आहे. म्हणजे 10,000 तर तुला खूपच चांगलं दिलंय त्याने, पण त्याची तू वाट लावली आहेस, इतकं घाण केलंय, इतकी घाण. म्हणू की आता कसं मला घरासारखं वाटतंय का, बेडरूम सजवला म्हणजे घरासारखं वाटतंय काय? तेवढंच आहे तुमच्या लेखी, तेवढंच घर, तेवढाच एरिया म्हणजे घर आहे तुमच्यासाठी. बेडरूम असं काहीतरी, असं लाईट्स आणि ते एक वाईब वगैरे असं काहीतरी बनवायचं, तिथेच मेन आहे ना, तिथेच मेन कार्यक्रम होतो, त्याच्यामुळे तेच महत्त्वाचं आहे. बाकी किती घाण पडलेली असली तरी चालेल, पोरं झोपतायत आपली लादीवर, तर काय झालं तुम्हाला सेव्हिंग न करायला? आणि म्हणे की उगाचच कशाला खर्च करायचा, एकच ठिकाणी आपण पैसे वाचवू शकतो, तर आम्ही ते वाचवतोय, प्रॅक्टिकल विचार करतोय आम्ही. हा प्रॅक्टिकल विचार आहे. ॲटलिस्ट यार आपल्याला मुलं आहेत, तर त्या मुलांच्या दृष्टीने तरी थोडा जरा व्यवस्थित घर घ्यायचं, थोडा खर्च जरा करायचा जरा घरावर, किंवा बाबा आहे त्या घरामध्ये त्यांची व्यवस्थित सोय करायची. किती ते घाणीत तसंच राहायचं गच्चाळसारखं, कसं ते इतकं, म्हणजे बापरे, किळस येते मला त्या बाईची आणि तिच्या त्या सगळंच ओव्हरऑल अवताराची. आणि पैसे वाचून गेली होती. काय भाषा, आणि काय ते थंबनेल वगैरे टाकते ते जरा बघत पण नाही कसं टाकलंय, काय लिहिलंय. आपण वाचून म्हणजे काय असतं, फक्त वाचायचंच तेवढंच, वसाडीकडनं शिकली वाटतं वाचायचं, वाचून. आणि काय तिथे गेली आणि तिथे भाषा ऐकली का तुम्ही? ते बघितलं का, तेव्हा पिझ्झा घेऊन चाललेली, त्या मुलीला तर कॅमेरामॅनच करून ठेवलंय, तर पिझ्झा घेऊन चाललेली तेव्हा म्हणते जेव्हा बापाला बोलो, ही भाषा हिची. काय उदाहरण, फक्त ना हे कॅमेरा समोर दाखवायचे चाळे आहेत. आणि ह्या लेवलचे जे ह्या ज्या बायका आहेत ना, ह्यांचं फक्त आणि ह्यांच्या नवऱ्याचं रिलेशन आहे ना, तेवढंच मी तुम्हाला काय म्हणाली, तेवढं गरज भागवण्यापुरतं, ते सुद्धा गरज लागली तर तेवढ्यापुरतं हे रिझवतात. बाकी ह्यांच्यामध्ये कसलंच काहीच नाही आहे, कसलंच काही बॉन्डिंग नाही. काय नाटकं, माझ्यासाठी उपमा बनवला, पण मला आवडला नाही, पण कमी तिखट करतो, पण ठीक आहे चांगला होता. अरे आवडला नाही पण चांगला होता. आणि काय तर म्हणे की चुका होतात, पण मग तो असं काही ना काहीतरी करतो ना, उपमा वगैरे बनवतो, तर मग ठीक आहे काही गोष्टी, मग आपण चुका सुधारतो. अरे किती वेळा ते, किती
म्हणजे तिथे काहीतरी गुलाबजाम खायचा आणि घरी येऊन उपमा करून घालतो हिला. म्हणजे जेव्हा जेव्हा हिला काहीतरी उपमा करून घालेल ना, तेव्हा तो कुठून तरी पिझ्झा खाऊन आलेला आहे हे समजून जायचं. समजलं का चड्डे? मग तू पण तयारी कर बर्गर खाण्याची. उप्स, सॉरी, तुला बर्गर नाही ना, तुला तर मिसळ आवडते ना. हां. मग मी त्याला बघितलं तर तो मोबाईल बघत होता, पण मी काहीच रिॲक्शन दिलं नाही. पण मग मी त्याला असं बघत होती तर त्याने बघितलं, आणि तुम्ही बघितलंच असेल, त्याला कळलं की मी त्याच्याकडे बघते, तर त्याने पटकन मोबाईल ठेवून आली मोठी. काय तर म्हणे, तुम्ही बघितलंच असेल. किती आज्ञाधारक. काहीही म्हणजे काहीही असतं, काही अर्थच नसतो त्या व्हिडिओजना, फालतू. आणि मला तर असं वाटतंय की आता ना हा चिंचिन पण एक्सपोज होणार आहे. म्हणजे हे एकत्र आलेत, पण काहीतरी भलतंच वाटतंय, भलतंच विचार आणि काहीतरी सगळं ते व्हिडिओ बघून आहे ना असं वाटतं की अभि तो और मसाला निकलने वाला आहे फुल ऑन. आणि पहिले तर मला असं वाटलेलं हीच अशी आहे, पण तो पण काही कमीचा नाही, तो पण त्यातलाच आहे. किती ते पैशाचं, बापरे, आम्ही इतकं खर्च केले, इतकी फी, इतके दोघं नवरा बायको बसून आडून तेच चाललेलं. हिला तर आपल्या पोरांचं काय पडलेलीच नाही आहे, काय काळजीच नाही आहे. तो पण तसलाच. म्हणजे म्हणतात ना, एक तरी व्यक्ती जर थोडी सॉर्टेड असेल ना तर बरं असतं. पण कसं, म्हणजे आता ह्यांची मुलं पण हे अशीच होणार आहेत. हे आता काही वेगळं सांगायलाच नको आहे. असले भयानक आहेत दोघेच्या दोघं, विचित्रच आहेत. म्हणजे आता ही आयडेंटिटी सगळं रिव्हील करते, एवढं सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन, त्यांची शाळा वगैरे कुठे काय सगळं, तो पण नाही रोखत आहे तो. आणि एकदम क्लिअर कट विचारतोय, तुझं नाव काय? ती मुलगी पण सांगते की नको दाखवू शाळेचं. तरी नाही, ठीक आहे, नाही माझे सबस्क्रायबर आहे, हां माझे सबस्क्रायबर आहे, हां सबस्क्रायबरांची पोरे, हां. काय रे बाबा, ह्याच्यामध्ये काय एवढं मोठं आहे? आणि काय ते काय म्हणजे तुमच्याच पोरांवर खर्च करताय ना, कधी नाही मिळालं ना. म्हणजे अक्षरशः असं वाटलं मला ना त्यांचे व्हिडिओ बघून मंडळी, की असं काहीतरी भिकाऱ्याला लॉटरी लागली आहे. भिकाऱ्याला लॉटरी लागली आहे, आणि कधी नव्हे ते भिकाऱ्याने काहीतरी आपल्या मुलांना किंवा काहीतरी चांगलं असं दिलंय. स्वतःचा विचार न करता त्यांचा विचार केलाय. त्या भिकाऱ्याने पण विचार पण फर्स्ट टाइम केलाय, आणि त्याच्याकडे तेवढा पैसा पण फर्स्ट टाइम आलाय. असं काहीतरी त्या दोघांचंही बिहेवियर आहे. कसले रे बाबा, काय म्हणजे किती वेळा ते आम्ही तितकं, ह्याची इतकी फी, त्याची तितकी फी, इतकं बुक्सला इतके घेतले, ह्याचे इतके घेतले, तिचे इतके घेतले. अरे काय केलं तुम्ही केलं, तुम्हाला कोणी काय सांगितलंय का? आणि ह्याच्याबद्दल माहिती देण्यासारखं किंवा जाणून घेण्यासारखं किंवा शिकण्यासारखं असं काहीच नाही आहे. कोणाला काय करायचं आहे? तुम्ही किती फी भरता आणि किती काय तुम्ही त्यांच्या पुस्तकांवर खर्च केला, आणि काय उगाचच आपलं काही. आणि त्या मुलाला विचारतोय की कुठल्या शाळेत जातो बाळा तू? मग तो नॅशनल म्हणाल्यावरती त्याला म्हणतो, नॅशनल नाही आहे ते, इंटरनॅशनल आहे. नॅशनल नाही आहे ते, इंटरनॅशनल आहे. इंटरनॅशनल बुकण्याचं मोठा. कसले आई बाप आहेत रे बाबा. आजच आलंय, न्यूज लावली आहे मी ह्याला स्टोरीला, इन्स्टाची रील होती, त्याच्यामध्ये तिथल्या कुठल्या अनधिकृत शाळांची यादी आली आहे. त्या यादीमध्ये ह्यांच्या शाळेच्या ब्रांचचं नाव आहे. भलेही हिची ब्रांच वेगळी असेल, पण पॅरेंट स्कूल तीच आहे ना. सेम ग्रुप, सेम मॅनेजमेंट. कसली शाळा, आणि काय मोठं दाखवते, मोठ्या हुशाऱ्या. बघू ना आता किती दिवस जातात. एक तर हिच्या मुलांचा काय थारा नाही, हिचाच थारा नाही तर पोरांचा काय थारा असणार आहे. एका स्कूलमधनं काढते दुसरीकडे. आता दुसरीकडे आत्ताच सुरू झालं आहे हिचं, की मला या गोष्टींची अशी सवय नाही, आणि मला असं माझ्यासाठी हे सगळं म्हणजे बऱ्याच गॅपने होतं आहे, तर मला एकदम कसं तरी होतं आहे, तर कसं जमेल असं बघूया आता कसं होतं आहे, मी प्रयत्न करते. म्हणजे मुळात काय हिला इनडायरेक्टली बोलायचं आहे की मला नवऱ्याजवळ राहण्याची सवय नाही. हे असं फॅमिली ड्रामा, आणि असं एकतर नवऱ्याला कमीपणा द्यायचं आहे की मी स्वतः सगळं हँडल करू शकते, आणि मी कसं करत होती, आणि मी आणि माझी मुलं आम्ही खूप हे होतो व्यवस्थित, आणि ही फक्त हिला तिथेच परत जायचं आहे हिला. म्हणजे असं इथे कसं कंट्रोलमध्ये राहावं लागतं ना. एकदा सुटली ना बाई की सुटली, तशी ही सुटलेली बाई आहे. त्याच्यामुळे आता नाही, अभि मुश्किल आहे बस. आता काय माहिती, तसंही त्यालाही नकोच आहे. मी सांगते काय, ह्यांचं म्हणजे असं आहे ना, की ही आता म्हणाली ना की नको, आपल्याला नाही जमत आहे, आपण जे पहिले होतो तसंच असं कधीच भेटूया वगैरे, तो पण ओके म्हणेल. कारण बाकीच्या वेळेला सगळं सॉर्टेड असतं ना. कधीच अशी खाज येते, तेव्हा खाजवायला मिळालं बस झालं, तेवढ्यापुरतं भेटायचं. हेच आहे, हीच रियालिटी आहे यांच्या लाईफची.
आले मोठी म्हणे की मला काय खूप चॅलेंजेस वगैरे हे असले फालतू चॅलेंजेस स्वतः ओढावून घेतलेले आणि स्वतः करून ठेवलेले कांड आहेत हे, याला चॅलेंजेस नाही म्हणत. काय तर म्हणे मला बोनविटा दुद्धू आवडतं. जुज्जू जुज्जू गले तू आता, तू पण झाली एक जुज्जू बॉय आहे आमच्याकडे. आणि काय ते दाखवत होते आणि सगळं काय पसारा काढून आणि हे, आणि त्यातल्या अर्ध्या गोष्टी तर यांना स्वतःला पण माहिती नव्हत्या. ती मी तेच म्हणते ना की हा हिच्या संगतीत हा नवरा पण एक्सपोज होणार आहे. हा लाकूड तोड्या, लाकूड तोड्या तर काय लुक बिक करतो रे बापरे, ऐकत नाही एकदम. आणि ते वॉटर पार्कला तर एकदमच दाखवत होता स्टील बॉडी लाकडाची. लिटमस पेपरला काय म्हणे की हे तर सुई धागा आहे, सुई धागा दिले. मग ही चड्डी म्हणते की सुई धागा नाही आहे, तो पीएच लेवल आहे, पीएच लेवल. अरे पीएच लेवल काय, सुई धागा काय, अरे देवा भयंकर आहेत रे. आणि यू हॅव्स गॉट बिग मोठा बॉक्स, हॅव्स मोठा बिग बॉक्स, मोठा बिग बॉक्स, बिग मोठा. अरे बापरे, सगळेच दुबईचं बॅरेनवालीकडनं चांगलंच म्हणजे एकदम बरोबर शिष्य शोभतेस हा चड्डे तू. चड्डे एकदा ना असं फुरसतमध्ये ना बस आणि जरा सगळी घाण साफ कर, स्वतःची पण आणि ते घराची पण, बघवत नाही ते शी. असं मंडळी छोटंसंच पॉडकास्ट होतं, थोडंसं असंच बोलावंसं वाटलं हे चड्डीबद्दल. खूपच म्हणजे ना घाण 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 बापरे, कसं लोक बघतात आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हिचे व्हिडिओ बघतात, हे मला थोडंसं डायजेस्टच होत नव्हतं, म्हणून तुमच्याबरोबर शेअर केलं. आजच्यासाठी इतकंच, भेटू उद्या विकेंडच्या वारसोबत. तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मास्सलामा.